हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आप्पेची रेसिपी. आप्पे खूप चमचमीत, त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतले आहेत, 1 वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ, अर्धा वाटी मूग डाळ. अशा सर्व डाळी एकत्र करून आपण त्या छान असं वॉश करून घेऊयात 2-3 पाण्याने. आणि त्याला आपण एक रात्रभर भिजत ठेवूया. हे बघा, हे रात्रभर भिजत ठेवून दळून घेतलं आहे. किती छान ते फर्मेंट झालेलं आहे. आता आपण त्यात आवडीनुसार भाज्या घालू शकता. तर मी त्यासाठी टोमॅटो, ग्रीन चिली आणि कोथिंबीर कापून घेतली आहेत आणि आपण त्याच्यात टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ते मिक्स करून घेऊयात. खूप छान असे आप्पे झालेले. हे बघा, बॅटर किती छान झालेलं आहे, स्मूथ. फर्मेट छान झालं की आप्पे छान फुलतात. त्यात थोडंसं इनो टाकूयात. फर्मेट झालं आहे तरी इनो टाकल्याने अजून छान फुलतात ते. इनोवर थोडंसं पाणी घालून ते छान असं एकसारखं मिक्स करायचं आहे. आप्पे पात्राला मस्त तसं तेल लावून त्यात बॅटर सोडूयात आणि झाकण लावून 5 मिनटं शिजू देऊयात. एक साईड भाजली की त्याला पलटी करूयात. दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेऊया आप्पे. खूप छान असे झालेले, टेस्टी. त्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतात. हे बघा,